सर्वांना नमस्कार. समर्थ क्रॉप केअर या कंपनीविषयी जो आपण एक 9/10/2025 रोजी शेवटचा व्हिडिओ टाकला होता, त्यानंतर कुठलाही व्हिडिओ मी न टाकण्याचं कारण असं होतं, कंपनीच्या निर्णयाला कोणत्याही पद्धतीने मला इन्फ्लुएन्स करायचं नव्हतं, त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करायचा नव्हता. त्यानंतर कंपनी संचालक मंडळाने त्यामध्ये एक मीटिंग घेऊन लोकांचे पैसे माघारी देण्याची जी एक तयारी दाखवली, ते पाहून मला खूप आनंद झाला आणि त्यामध्ये नक्कीच गुंतवणूकदारांना कंपनी न्याय दिला असं मला वाटलं. त्यामध्ये 1 डिसेंबर म्हणजे आजच्या दिवसाची त्यांनी कमिटमेंट करून लोकांना पैसे परत देण्यासाठी त्यांनी वेळ मागितली होती. मात्र कोणत्याही पद्धतीने आज कुठल्याही गुंतवणूकदारांना आमच्याकडे ज्यांची यादी आहे एकही रुपया परत आलेला नाही आणि त्यामध्ये सर्वांनी मूळ मुद्दल अधिक व्याज अशी मेल स्वरूपात किंवा व्हॉट्सअप स्वरूपात किंवा त्यांच्या एजंटकडे मागणी करून देखील त्यांच्या विनंतीला मान देण्यात आलेला नाही. त्यांना खाजगी गरजेमुळं तात्काळ स्वरूपात कंपनी सोबतचा जो बिझनेस होता तो संपवून पूर्ण पैसे परत पाहिजे होते, की बाबा आम्हाला इथून पुढे कोणत्याही पद्धतीने कंपनी सोबत बिझनेस कंडक्ट करायचा नाही. आणि ते करण्यास कंपनी ही असफल ठरलेली आहे. त्यामुळं जिल्हा व सत्र न्यायाधीश अहिल्यानगर यांच्या समोर जो एक फौजदारी अर्ज आम्ही पेंडिंग ठेवला होता, जाणीवपूर्वक पेंडिंग ठेवला होता, की यामध्ये जर 1 तारखेला गुंतवणूकदारांना न्याय मिळाला तर आपल्यातलाच एक व्यक्ती आहे कंपनी संचालक, तो कुठंतरी एक चांगला व्यवसाय करून एक मराठा समाजातला एक मराठी मुलगा आज व्यावसायिक क्षेत्रात पुढे जातोय हे पाहून आम्हाला आनंद होत होता. मात्र गुंतवणूकदारांना जर न्याय द्यायचा असेल तर आम्हाला कंपनीच्या विरोधात कडक फौजदारी कारवाई आणि तात्काळ स्वरूपात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने कोर्टासमोर आता आम्ही आमचा अर्ज हा पुढे चालू ठेवणार आहोत आणि इथून पुढे जे काही इतर गुंतवणूकदार आहेत का ज्यांना असं वाटतंय का कायदेशीर प्रक्रिया राबवल्याखेरीज आपले पैसे आपल्याला परत मिळणार नाहीत, तर तात्काळ स्वरूपात त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरुवात करावी. त्यामध्ये काही जरी मदत लागली तरी ती करण्यास मी तुम्हाला बांधील आहे आणि गुंतवणूकदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.